सुंदर मनामध्ये भरली. तुला चांगलं वागू राहिला माझ्याशी. तुझ्या मनात माझ्याविषयी आधीसारखा राग नाहीये हे जाणवतंय मला. मैत्री जास्त आहे, तू माझी काळजी करू राहिला, पण ते माझ्या मनात बी आहे ना. याला काहीच अर्थ नाही. अर्थ नाही कशाला? ते सगळ्याला अर्थ आहे. नाही तुला माझं मन कळतं, पण तुला खोलात नाही शिरता येते. मी कायला खोलात शिरू? मला काही संसार नाही करायचा आहे तुझ्या बरोबर. शर्यत झाली की संपलं, दी एंड. नको ना असं बोलू ते. ए अभ्या, तू कायला उगा सेंटी उरायला? सेंटी नाही पण अभ्या, मी कोर्टातून आलोय. गुन्ह्या गोविंदाने राहायचं दोघांनी बी. हा पाहिजे तर काही दिवस बोलू नका एकमेकांशी. हा हो सुनबाई, वाटलं तुम्ही माहेरी जाऊन राहा काही दिवस. नको ना आप्पा, तू का माझ्या आई बापाला कायला टेन्शन? त्यांनी तिला माझं लग्न लावून हिथं त्यांची संपली जबाबदारी. आता माझं जे काय व्हायचंय ना ती हिथंच होईल. इथं काय बी होणार नाही तुझं. मला हिला नांदवायचंच नाही. अंतबाई, मी शरण आले तुम्हाला. मी शरण आले, मला तुम्ही वाचवा. माणूस म्हणतो मला नांदवायचं नाही म्हणून तुम्ही उभी राह. माहिती आधी उभी राह तू. आशू, नको ना रे बाबा असं काही बोलू. असं करून कसं चालेल र? नाही आई, आमचं पटत नाही. तुम्ही बी काय लय धर्मराजाचे अवतार नाही बरं. चुका तुमच्या बी येतं. मान्य आहे आप्पा मला, मी तसं म्हणूच नाही राहिलोय ना. पण नाही, मी आता हिला नांदू नाही शकत. नांदू शकत नाही म्हणजे काय? तुम्ही काय चुकी देऊन विकत आणली का मला? हा देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न केलंय तुम्ही. तुम्ही लग्न केलंय माझ्याशी. असं नसतं. तुमच्या मनात आलं तुम्ही धाडली मला माहेरी. आप्पा आहेत का? हा आहेत ना. ते जमिनीचे पेपर द्यायचे होते. हा मी बोलतो. तुम्ही बसा ना, मी पाणी आणते. हो. मोगलाई नाहीये, कळलं ना? आप्पा, वकील साहेब आलेत. आलोच मी. दोघांनी गपचिप तुमच्या खोलीत जाऊन बसा. तंटा नकोय मला. देवासारखं बसा. कळलं काय? दादा, दादा. हा मिस नाशिक. दौलत, आबांशी झालं का रे तुझं बोलणं? नाही, ते टाइम नाही मिळाला. अरे मग फोन कर की. हा नाही, अहो आबा जरा बिझी आहेत. स्वतःच्या पोरासाठी पण? नाही ते तसं नाही पण. अरे फोन करायला काय होतंय तुला? आता एवढ्या छोट्या कामासाठी त्यांना कायला डिस्टर्ब करायचं ना, म्हणून मी म्हटलं का छोटं काम. ही तर माझ्या बहिणीचा जीव धोक्यात आहे आणि तू याला छोटं काम म्हणतोय होय? दौलत, तुझी आणि माझी फ्रेंडशिप आहे ना? नाही असं नाही. बरोबर, मी बोलतो मिस नाशिक. नाही बोलू नको दौलत. तू हे काम करच. हे पाय, तुझ्या मनामध्ये मायाविषयी जरा जरी काही असेल ना तर तुला हे काम करावंच लागल. नाहीतर पाया तुझी माझी फ्रेंडशिप फिनिश. नाही फ्रेंडशिप. आप्पा, हा ड्राफ्ट वाचून घ्या. बरोबर असेल तर लगेच रजिस्टर करून घेऊ. म्हणजे वावराकडचा सगळा रस्ता तुमचा होईल. तंटे होणार नाही. सगळं काही कायद्यानुसार होईल. हो ना. बाजूचा नंद्या लई किचकिच करीत होता.
हे रजिस्टर झालं ना की सगळे तंटे मिटतील. भांडण्याचं काही कारणच राहणार नाही. भाऊजी आता जेवल्याशिवाय जायचंच नाही बरं, तुम्ही बसा. हो नाही वहिनी, ते आपल्या गावठाणकडचे कैलास नाना आहेत ना, त्यांच्याकडे जायचंय. अहो त्यांच्या 2 पोरांमध्ये इस्टेटीवरून हाणामारी चालू आहे. बाई मग नानांनी असं केलं की सगळी इस्टेट सुना आणि 2 नातवंडांच्या नावावर केली. आता गपगुमान संसाराला लागलेत. अजिबात होऊ नाही काही चू नाही, सगळं काही कायदेशीर झालंय. अप्पा, कायद्याचा बडगा दाखवल्याशिवाय ना घरचे तंटे सुटत ना बाहेरचे. चला अप्पा, येतो. हा. मदर इंडिया आवाज उठाव. कायला म्हणजे आमदारच्या पत्नी आहेत तुम्ही. गावामध्ये आबला नारेवर अत्याचार होऊ राहिला आणि तुम्ही सायलेंट. काय आबला बिबला नाहीये त्या, फटाकडे आहेत. मी ओळखते ना ते हेमीला. लई कांगावाखोर आहे दोघी. आणि ती बारकी तर लई चागव आहे. ए मिस नाशिकला काही बोलायचं नाही तारू. ए तुला काय रे लागतं ना मनाला. मनाला लागत तर जाऊन बोल ना आबांशी. पण माझं काही फार बरं मत नाही बरं का त्या पोरीबद्दल. ओ ओ ओ तुमचं पर्सनल मत ठेवा बाजूला. त्या आबांच्या महिला सबलीकरणाच्या प्रोग्राम मध्ये मोठ्या मोठ्याने डीजे वाजला होता तुमचा. बँकेत भाषण विष्णू ठोकले होते ना. नाव वेअर इज युअर तोरा. दौलत ऐका ना परमपूज्य आईसाहेब बी भूगोल ऑफ द निंबाळकर फॅमिली ऑफ द नाशिक इन द कंट्री ऑफ इंडिया ऑफ आशिया खंड. आम्ही तुम्हाला सगळं सांगतो की नाही. आणि आम्ही ना मिस नाशिकला शब्द दिले का बा आपण ना लई नाही पण एक बारीक मध्ये तंबी तर देऊच शकतो ना. जा दे तंबी. मग आबा काय करतात ते पाय. तू तरी ठेवून देतील आमच्यातून, दुसरं काय करणार आहेत. पण तुम्ही जर बोलल्या ना तर एवढं कळतंय ना. शहाणा असशील ना तर याच्यात पडू नको. त्यांच्या घरचा मॅटर आहे, ते पाहून घेतील काय ते. तू आपल्या कन्स्ट्रक्शन कडे लक्ष दे ना. त्यातच फायदा आहे तुझा. पण आमची फ्रेंडशिप आयरनीवर आहे ना. कळत कसं नाही बरं तुम्हाला. असली फ्रेंडशिप कसली कामाची रे जी सारखी सारखी आयरनीवर येते. आशू दादांना वेगळ्याच ग्रहावर आहे. ते आपण बोललं पाहिजे अशी. नाही पण हा गुंता काय बोलून सुटणाऱ्यातला नाहीये. का नाही सुटणार. तू आहे मी आहे, बोलू ना आपण, सुटल ना. पण हवे आपण असं काय बी केलं नाही पाहिजे जेणेकरून मामींना त्रास होईल. हे बाय काय होणार नाही आईला. आपण दोघं नीट बोलू. तू देशील ना मला सर मसाल्याचा डबा देशील का रे. मी काय विचारू राहिलो तुला. अरे तेल जळल ना, फोडणी करपल. कुठे आहे मसाल्याचा डबा. हूं काय मला काय माहिती कुठं असतो मसाल्याचा डबा. मला चहा साखरेचा माहिती. फोडणी जळली ना तर भाजी करपट लागती. तू ऐकणार आहे का मी काय म्हणतोय ते. बोल ना, तू ऐकतीये मी म्हणत होतो आम्ही बिल्डिंग बांधण्याआधी बिल्डिंगचा पाया मजबूत करतो. हा बापू. बापू मी स्वयंपाक करून गेलते, तुम्ही जेवून घ्या. नाही 10 मिनिटात येते ना, स्वयंपाक करते इथं. बापू जास्त वेळ नाही लागणार मला. तसं बी बँकेचं बी काम आहे ना. बापू तुम्ही जेवून घ्या, मी येते. सॉरी काय म्हणत होता तू. नाही तुझं झालंय का सगळं मग सांगतो. हा अरे बापूंचा फोन होता, मी गेल्याशिवाय ते काही जेवणार नाही. बोलू का नको बोलू. मग बोल ना. लक्ष नाही तुझं म्हणून म्हणलं. ऐकते मी. नक्की का. 100%. मी म्हणत होतो आम्ही बिल्डिंग बांधण्याआधी बिल्डिंगचा पाया मजबूत बांधतो. हा माहितीये मला. मी बोलू का नको. अभ्या मगासपासून तूच बोलतोय, मी फक्त ऐकतेय. मग त्याचा त्रास होऊ राहिला का तुला. वाकड्यात कायला शिरतो. नाही तर काय. इथं मुद्दा ऐकून घेईना आणि मला माझ्या मनातलं कळतं. काय कळतं तुला मनातलं. डोंगलं व फुशार काय हानी ती नुसत्या.
आहे की नाही सॉरी? मी तुमची चूक आहे माहिती आहे ना तुम्हाला, म्हणा की मग सॉरी. सॉरी. लग्न केलं ना ही चूक आहे, त्यासाठी सॉरी. कुत्र्याचं शेपूट ना वाकडं ते वाकडच. तुम्हाला कळलंय ना आता चूक झाली, मग सुधरा ती आता. तेच करायचंय आता. हुशार क्या हा मग अभ्या, मला तुझं मन कळतं बरं. काय मन बिन कळत नाही तुला? आज तुझ्या बापारे देते नुसते. नाही तू समजतो पण स्वतःला की तुझं मन कळतं याच्या फुशारक्या मी मारेन? काय पंतप्रधान आहे तू? नाही कळत मला तुझं मन. त्यानं ना मला फरक पडत ना तुला. नाही कळत तर नाही कळत, जाय. आता नाही जाणार आहे कुठं? हो, इथंच बरं आहे मी. आता पुढचं बोलू का नको? अक्कल शिकवणार असशील ना तर नको बोल. रवा काढला का लगी फाना? ओके डसुली. लय डोकं उठवतो तू अभ्या. सॉरी. काय आलं? काय बोलला तू? सॉरी. नाही, काय झालंय अभ्या तुला? म्हणजे तुझं काहीतरी बी नसलंय अभ्या. ते तर आहेच. काय झालंय अभ्या? तुला तेच तर सांगायचं ते मला. अभ्या, टेन्शन वाला काही नाही ना. हे पाय, शर्यतीसाठी मी आतापर्यंत तुला सपोर्ट करत आले, पण आता जर म्हणला की मला पळून जाऊन लग्न करायचंय तर तुला माझी काही एक मदत मिळणार नाही. यापुढं तुला सपोर्ट करायला मी मामी आणि आपणशी खोटं बोलणार नाही. येते का मग माझ्याबरोबर पळून? मी गायला येऊ? मला काही दुसरे कामधंदा नाही का? मग तुझ्याशिवाय कोण येणार अजून? येणारे येतील ना. ते बिल्डिंगच्या पायाचं काय म्हणत होता तू? धन्यवाद. ऐका आता. बोला. हे पहिलं ते बिल्डिंग बांधण्याआधी जसा पाया मजबूत केला पाहिजे ना, तसं प्रत्येक नात्याला ना मैत्रीचा पाया पाहिजे. नाही, असं काही नसतं. असं नसतं म्हणजे काही नाती गिवन असते आणि काही नाती आपण निर्माण करतो. हा, पण नात्यामध्ये मैत्री असूच शकते ना. मैत्री असली तर चांगलंच आहे, पण मैत्री नसली तरी बी नातं असतं ना, आणि ते आपण निभावतो बी. म्हणजे हा, तुझ्या आणि आपणच्या नात्यात कुठं मैत्री आहे? आईवर तुझं जीवापड प्रेम आहे की नाही, पण आई काही तुझी मैत्रीण नाही आहे. आता पाय ना, बापूंचं आणि माझं बी तसंच आहे. बापू माझ्या प्रायोरिटी लिस्टवर 1 नंबरवर आहे, पण आमच्यात मैत्री नाही. बाप लेकीचं नातं आहे, जीवापाड प्रेम आहे, पण ते काय माझे मित्र नाही आहे. आता बायकोसारखी वागू राहिली आता. म्हणजे नाही, नवरा काही बोलला की त्याला विरोधच करायचा. मग काय आता तुझ्या हात हा मिसळू मी? हेच आवडतं मला. काय? हेच तुझा फाना, तुझा वाना. अबे सॉरी. काय सॉरी? काय नवीन नवीन लग्न झालं ना तुमचं आणि मी. अरे दादा, असं काही नाहीये. असं काही नाही. काय नवीन लग्न आहे ना आपलं. पण मग त्याचं काय? त्याचं काही नाही. दादा म्हणतोय नवीन लग्न आहे ना, तर नाही दादा असं काही नाही. काय आहे ना नवीन लग्न. मग आला ना तू मूळ पदावर. तुझ्या मनात असलं ना की तू चांगलं वागतो, मूड असला की चांगलं वागणार, डोकं फिरलं की चांगलं वागणार नाही. कधी वाईट वागलो मी तुझ्या? नेहमी वागतो. चल, काय बी बोल नको. चेष्टा करते तू. मी काही चेष्टा करत नाहीये, आणि म्हणे माझ्या मनाच्या खोलात शिरत नाही. अरे तुम्ही दोघं तरी नका भांडू रे निदान. आमच्या भांडणात प्रेम असतं रे दादा, आहे का नाही? मग ठीक आहे. दादा, स्वयंपाक तयार होईल 5 मिनिटात, जेवून घे. नाही 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 नको लती, जेवायला नकोय मला.
का बरं? मला तुमच्या दोघांची मदत पाहिजे. मग सांग की. आम्ही हाय तुझ्या बरोबर दादा. कसली मदत पाहिजे? हे मी पासून काडी मोड पाहिजे मला. ते वकील साहेब म्हणते ते बरोबर आहे. हा ना, मी पण मागा धरणं तोच विचार करू लागले हो. कायद्याच्या बडग्याशिवाय तंटे मिटत नसतात. घरचे आणि बाहेरचे बी. बाहेरचं ठीक आहे हो, घरात कशाला पाहिजेत तंटे? आणि आता आहेत ना, मग काय करावं, सोडवावे तर लागतीलच ना. कायद्यानं दादा आपण बोलू नंतर. हो नाही, नंतर बी मी हेच बोलणार आहे. दादा प्लीज. अरे माझं ठरलंय. दादा आता ना तू चिडलाय. चिडून बोलू राहिलोय का मी? ते आम्ही दोघं हाय म्हणून आपण बोलून नंतर. नाही हे बाय, माझं काय तिच्याशी वैर नाही, पण आमचं दोघांचं काय पटत नाही. आम्ही दोघं बी ना वेगळ्या ध्रुवावरची माणसे. हे बाय, एकमेकांची फरफट होण्यापेक्षा. ए दादा, तू काय असलं बोलू राहिलं तू? अरे आपण बोलू ना शांतपणे, वहिनींशी बोलू, वहिनींना समजून सांगू, समजून घेऊ. हे असलं कायला बोलायचं? तू तू आता आई आपण असले दिवस दाखवणार आहे का तू? हा, अरे लग्न झालंय, 3 वर्ष संसार झालाय, आता कसली भाषा ही? तू तू बोल ना. दादा तू ना आता काहीच बोलू नको. ही काही वेळ नाहीये हे निर्णय घ्यायची. प्लीज दादा, जेवण बनलेलं आहे. मी मामींना बी सांगते, जेवून घ्या तुम्ही आणि मग थंड डोक्यानं बोलू आपण. बरं? हा मम. मी आलेच. ऐक ना आबे, लती म्हणाली तेच. बोलू ना आपण शांतपणे. चल. मान्य आहे ना तुम्हाला? आता तुम्ही जो काय निर्णय घेणार तो विचार करूनच घेणार ना. ठरलं सर. मग बोलून घेऊ एकदा पोरांशी. नाही नाही, नको नको, आधी कृती करून मग सांगू. हो पण धक्का बसल ना. अहो तोच तर हेतू आहे ना आपला. मामी, हा ग, स्वयंपाक तयार आहे, जेवायला चला ना. अगं नको, मग भूक नाही ग. मामी, तुम्ही जर जेवले नाही ना तर घरी कोणीच जेवणार नाही. चला ना प्लीज. हा पण नको माय. ओ आता शांत राहायचं ठरलंय ना. ऐका ना, चला. हा चल माय, तू बी जेवून घे. चल. नाही मामी नको. बापू थांबलेत ना, त्यांना गोळ्या द्यायच्या आहेत. हा जाय तू. हो चिरंजीव, सोडून त्यांना. हा हा पा. नाही नको, जाईन मी. नको माय, अंधार आहे बाहेर. येऊ दे त्याला तुला सोडायला. आणि आब्या लवकर परत ये बरं. आम्ही जेवायचे थांबतो तुझ्यासाठी. हा येतो. चल. हॅलो वकील साहेब. काय तर म्हणे भांडणात प्रेम असतं. मस्त का? कुठल्या भांडणात प्रेम असतं? आपल्या अभ्या. काय अभ्या? आपण भांडतो का दादा वहिनीसारखं? नाही ना. हा, आपण भांडत नाही, कारण आपल्या दोघात मी समंजस आहे. तू जरा लय बोलू राहिली असं नाही वाटत तुला? अभ्या
गावातल्या लहान पोराला बी विचार, तो बी हेच म्हणल की आपल्या दोघात मी समंजस आहे. हा काय समंजसमय काय समजून घे ना. झालं, इथून सुरुवात आहे. अर्थ बी माहित नाही तुला. नाही 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 ए अर्थ नाही सांगू राहिलो मी तुला, हे सांगतोय मी तुला घेतो समजून, तू नाही घेत. अबे ती म्हण माहितीये का तुला? कुठली? चोराच्या उलट्या. हा त्या तू मारत असते त्या बॉम्बा. हा त्याचं काय? तू काय आला माझ्या बरोबर? काय आला म्हणजे? लते बोलता नाही आले की चिडतीन तू. जाय तू. जाय म्हणजे असा कसा जाईन? आपण शब्द दिलाय तुला सोबत करणार म्हणून. आब्या मला ना गरज नाहीये तुझ्या सोबतीची. हे पाय मी आज्ञाधारक पोरगा आहे, मी नाही अशी साथ सोडणार मध्ये. मग आली का तुला ती? मी म्हटलं एवढ्या रात्रीची कशी येणार एकटी? बापू एकटी थोडी आहे तुमची पोरगी, मी आहे ना त्या बरोबर. हा ते बी आहेच, तर घरी बरे आहेत ना सगळे? हा हा सगळे बरे. लते जाय तू आता तुझ्या घरी. आव बापू माझं घर आहे. अगं ते तुझं माहेर आहे. मी आता बरा आहे, तुझा सासरी तुझ्या. आई जोपर्यंत घरी येत नाही मी जाणार नाहीये, आणि तसं मी मामींना बी सांगितलंय. अभ्या जाय तू आराम करा, येईल ते नंतर. यावं तर लागणारच ना बापू, कुठे जाणार आहे?